बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि ते त्यांच्या मतावरती ठाम आहे। या संदर्भात या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात। काय नेमकी भावना आहे तुमची आता विजय शिवतारेंनी जी आहे ती भूमिका आपली जाहीर केली? विजय शिवतारे हा एक लढवय्या सेनापती आहे की ज्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। वाळवंटा असणारा पुरंदरचा सुजलाम सुफलाम पुरंदर उभा केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटलं की फक्त बारामतीतला काही परिसर हा चांगला थोडासा प्रगतशील केला आणि बाकीच्या 5 तालुक्याचं वाळवंट करण्याचं काम ह्या मागच्या 40 वर्षामधल्या खासदारांनी केले। तर हा जो अनुशेष आहे, हा जो असमतोल आहे प्रादेशिक, तो दूर करण्याची शक्ती क्षमता एकाच व्यक्तीमध्ये, ते म्हणजे नामदार विजय बापू शिवतारे। तुम्ही एकीकडे म्हणताय की असमतोल निर्माण केलेला आहे, परंतु दुसरीकडे जेजुरीची एमआयडीसी ही पवारांनीच आणली असं सांगितलं जाते आणि आणखी 2 मोठे प्रकल्प येणार आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी शरद पवारांची जेजुरीमध्ये सभा त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं। मुळात जेजुरी एमआयडीसी स्थापन झाली याला कोण नाकारत नाही, पवारांनीच केली, पण त्यात कंपनी आल्या किती हे महत्वाचं आहे। पवार जोपर्यंत सत्तेत होते, विजय शिवतारे ज्यावेळेस आमदार व्हायच्या अगोदर 1 आणि 2 कंपन्यांची फक्त शेड मारली होती, तिथं कंपन्या आल्या नव्हत्या। ह्या का पुरंदर जाणतो। विजय शिवतारे ज्यावेळेस आमदार झाले, बर्जर पेंट आणि अन्य कंपन्या ह्या कुणी आणल्या ते तालुक्याला माहिती आहे। WMI हे कंपनी कुणी आणली, बाकीच्या कंपन्या कुणी आणल्या, हे विजय बापू शिवतारेंनीच आणलेले आहेत। पवारांचं इथं कर्तृत्व शून्य आहे। 2 वर्ष सुप्रियाताई राज्यसभेच्या खासदार होत्या आणि 15 वर्ष लोकसभेच्या सदस्य होत्या। सगळ्यात जास्त मतं पुरंदरनीच दिलेली आहेत। तर 17 वर्षातलं पुरंदरसाठी तुमचं योगदान काय, हा आमचा तर प्रश्न आहे। त्याचं उत्तर सुप्रियाताईंनी द्यावं। आणि अजित पवार सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते, जलसंपदा मंत्री होते। तुमचं योगदान काय या पुरंदरसाठी? गुंजवणी का नाही पूर्ण केलं त्यांनी? मागच्या 10-15 वर्षांमध्ये गुंजवणीसाठी काय दिलंय त्यांनी? 2014 आणि 2019च्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान अजित पवार असं म्हणाले होते, तुम्ही माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या, माझ्या बहिणीला मतदान करा। तुमचं गुंजवणीचा प्रश्न मार्गी नाही लावला तर नावाची पवार नावाची अवलाद सांगणार नाही। मग 2019 नंतर तुम्हीच उपमुख्यमंत्री होता, जलसंपदा मंत्री तुमच्या पक्षाचे होते जयंत पाटील। का नाही झाला? महाविकास आघाडीचं सरकार होतं ना, त्यावेळेस का नाही गुंतवणुकीचा प्रकल्प पुढे गेला? याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं। आणि आता परवा पालखी मैदानावर काय म्हणला, 2024ला माझ्या विचारांचा मी देईल तो उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही उभं राहा। असं किती वर्ष अजित पवार तुम्ही असं म्हणणार आहे? 40 वर्ष झालं तुम्ही आम्हाला फसवताय। तुम्ही माझ्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जनतेला 5 विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला अक्षरशः घोडा लावायचं काम केलेलं आहे। जनता ह्यावेळेस तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला घोडा लावल्याशिवाय जनता सोडणार नाही। आता एकीकडे तुम्ही जी आहे ती मागणी करतात की आम्हाला फसवलं गेलेलं आहे, परंतु जी बापूंनी भूमिका घेतली त्यामुळे बापू अडचणीत येत नाहीत असं वाटतं। कोणती भूमिका? अपक्ष लढण्याची, महायुतीत मिठाचा खाडा टाकला जातोय असं बोललं जातं। कसं आहे, पुरंदरला शौर्यता आहे, शूरांची वीरांची आहे। पुरंदरला जन्म संभाजी महाराजांचा झालाय आणि पुरंदर हा एक स्वाभिमानी तालुका आहे। पुरंदर हा स्वाभिमानी तालुका आहे। मला तुम्हाला एक प्रतिप्रश्न असा मी करतो की जर पुण्यापासून 45-50 किलोमीटर असणारी बारामती सुधरू शकते, एक चांगला विकास होऊ शकतो, बारामतीला चांगले कॉलेज वगैरे होऊ शकतात, तर पुण्यापासून 25-30 किलोमीटर असणाऱ्या माझ्या पुरंदरला एक वाळवंट कुसाळ, माझ्याच वाघापूर चोपलेवर अजितदादा बोलले होते त्यांना वीरचं पाणी मागितलं होतं पिण्यासाठी सासवडचं, तर दादांनी सांगितलं 1 लिटर पाणी पुरंदरचं मिळणार नाही। एवढा दादांचा पुरंदरचा रोष का? म्हणून ह्या जनतेचा असा रोष आहे की विजयबापू शिवतारे हे जनतेचं नेतृत्व आहे आणि सर्व तालुक्यांनी स्वीकारले। सुप्त अशी लाट आहे आणि विजयबापू शिवतारे या सुप्त लाटेने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या गनिमी काव्यानं विजयबापू शिवतारे या बारामतीचे खासदार होणार हे निश्चित आहे। काही महिला पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत। काय भावना आहेत सध्या या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत? स्वाभिमानी जनतेने आजपर्यंत पवार कुटुंबांच्या त्यांच्या वेगवेगळ्या आपल्यावरती अपेक्षा दाखवून असं करू तसं करू म्हणून पुरंदरसाठी गुंजवणीचं पाणी आणू अशा वेगवेगळ्या आशा दाखवून पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेची पवार कुटुंबांनी आतापर्यंत फसवणूकच केली आहे। मी म्हणेल की आतापर्यंतचे जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, साधं एसटी स्टँड सुद्धा आत्ताच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या काळात एसटी स्टँड सुद्धा 250 कोटीचं एसटी स्टँड
बारामतीला दिले आणि 25 कोटीची फक्त 25 कोटी पाणी योजनेला फुरसुंगी सारखी योजना जी 25 कोटीसाठी रखडली होती, साधे शुल्लक 25 कोटी जर महाविकास आघाडीत सुद्धा अजित पवारच उपमुख्यमंत्री होते ना, त्यावेळी त्यांनी पुरंदर हवेली जनतेचा विचार केला का? ज्या काही आतापर्यंतच्या महिलांसाठी योजना असतील त्या योजना सुद्धा सुप्रियाताईंनी त्यांना फक्त बारामतीच्या शहरात फक्त दिसतंय. इतर तालुके 6 तालुक्यांपैकी फक्त बारामती शहरातच त्यांनी विकास केला. अगदी बारामतीतले सुद्धा 27 ते 29 गावं पाण्यापासून त्यांनी वंचित ठेवलेली आहेत. साधी घाण पाण्याची पुरंदर सिंचन योजना जी आपल्या पुरंदरसाठी आहेत त्या आता सध्या चालू या महिन्यामध्ये पुरंदर तालुक्यातल्या सीताफळाच्या अंजिराच्या बागा जळायच्या परिस्थितीमध्ये आल्यात, तरी पण पुरंदर उपसा सिंचन योजनेची पाण्याचा लोट हा बारामतीमध्येच वाहत होता आणि पुरंदरची जनता एक त्याच्यावरती अन्याय केला असं म्हणायचं. नक्कीच अन्यायच आहे आणि ह्या अन्यायाला पेटून स्वाभिमानी जनता आमच्या स्वाभिमानी नेत्याच्या मागं 100% उभी राहील आणि विजय बापू शिवतारेंना नक्कीच दिल्लीमध्ये आम्ही लोकसभेला पाठवू आणि बापू लढणार म्हणजे लढणारच. जय हिंद, जय हिंद. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती अन्याय केलेला आहे. मला एक गोष्ट सांगा, 2019चा राग तुमच्या मनात आहे का? 2019चा राग मनामध्ये आहेच. हा राग पण वैयक्तिक विजयबापू शिवतारेंवर नाही तर हा सर्वसामान्य जनतेचा त्यांनी अपमान केलेला आहे. आज त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी फुरसुंगी उरुळी देवाचीचा रहिवासी आहे. त्यांनी सांगितलं की उरुळी तिकडे बारामतीला एसटी स्टँडला देण्यासाठी त्यांच्यासाठी पैसे आहेत, पण आमच्या इथं 25 कोटी रुपयांसाठी जी एवढी मोठी उरुळी देवाची फुरसुंगीची पाणी योजनाचा प्रलंबित होता प्रश्न, तो हे पूर्ण करू शकले नाही. शेवटी बापूंनी तो प्रश्न आमचा मार्गी लावला. बापूंकडून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या? कारण बापू सांगतात मी सर्वसामान्यांचं नेतृत्व करता, तुम्ही कार्यकर्ता म्हणून बापू या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत किंवा लोकांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील. कारण का लोकांच्या अपेक्षा म्हणजे एक तर गुंजवणी धरणाचं पाणी हे धरण पूर्ण केलं बापूंनी आणि शिवाय लाईन पाईपलाईन चालू केली आहे आणि त्याला विरोध करायचा. आणि 40 वर्ष ह्यांनी आतापर्यंत पुरंदरची जनतेला नुसतं गाजरच लावले आणि एअरपोर्ट येतं इथं, एअरपोर्टला सुद्धा तिकडे बारामतीलाच न्यायचं आणि गुंजवणीचं पाणी आलं तरी नाझरे धरणात येणार आहे. नाझरे धरणात नाही, हे जळगाव, सुपा, अंजनगाव हे ह्या भागात पाणी सुद्धा भेटणार आहे ना, का नको आम्हाला हे करून भावी तुमचा एकंदरीत सगळ्यांचा जो आहे तो बारामतीला विरोध दिसतोय. आमचा बारामतीला विरोध नाहीये. आमच्या जे पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या जे कर्तव्य त्यांनी जे सुप्रियाताईंनी जे कर्तव्य करायला पाहिजे होतं की फक्त बारामती आणि बारामती विधानसभा फक्त त्यांनी डेव्हलपमेंट करायचं ठरवलंय की पुरंदर, त्यात म्हणजे पुरंदर तालुका आहे, भोर तालुका आहे, इंदापूर तालुका आहे, खडकवासला आहे, या या सगळ्या तालुक्यांना त्यांनी एकत्र, भोर तालुका या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी पुढे नेलं पाहिजे होतं. जे काय कॉलेज असेल, डेंटल कॉलेज असतील किंवा महाविद्यालय असतील, मोठे मोठे दवाखाने असतील, फक्त बारामती आणि बारामती सिटी, बारामतीच्या पूर्व भागामध्ये सुद्धा तुम्ही डेव्हलपमेंट करू शकला नाहीत. ही खंत आहे. जेजुरी सारखं एसटी स्टँड असेल, तुम्ही 220 कोटी रुपये बारामतीला देताय, 50 लाख रुपये जेजुरी नगरपालिकेला देताय, सासवड नगरपालिकेला 5 कोटी रुपये देतात, भोरला 5 कोटी देतात, इंदापूरला 5 कोटी देताय आणि जेजुरीला 50 लाख. हा अन्याय नाही वाटत का तुम्हाला? अर्थमंत्री तुम्ही आहात, 100% तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात, पण तुम्ही देत असताना तुम्हाला मतदान लोकसभेतून तुम्ही पवार घराण्याला दिले ना, आतापर्यंत 40 वर्ष तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आमच्यावरती अन्याय केला, हे 100% बदल म्हणून तुम्हाला बदल पाहिजे. हो, आम्हाला आता हा बदल हवाच आहे आणि आम्ही प्रचंड साही तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बापूंच्या एकनिष्ठ पाठीशी आहे. रात्र दिवस आम्ही बापूंसाठी लढणार आणि हा पुरंदरचा विजय हा फिक्स आहे. आणि आमच्या आतापर्यंत पवारांनी जी आम्हाला आतापर्यंत विकासापासून वंचित जे ठेवलं आहे, त्यांचे कार्यकर्ते असो, त्यांचे पढारे असो, त्यांनी फक्त त्यांचंच चालवायचं आणि बाकीचं काय नाही, तुम्ही गप्प बसा, मी काय करणे तो पाणी खाली, त्या सगळ्या गोष्टीवर आमचा तालुका एकदम दुष्काळी ठेवलेला आहे. आणि हे गुंजवणीचं काम बापूंनी जे मार्गी लावलं होतं ते निम्म्यात येऊन थांबलं. त्याच्यावरती इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याच्यावरती खो घातला आणि मग आता जर लोकप्रतिनिधी म्हणजे जगतापांनी त्याच्यावरती खो घातला. हे जर आता बापूचं ह्या जागे असते तर आमच्या पुरंदरच्या जनतेला पाणी हे 100% मिळालं असतं. एअरपोर्ट आलं होतं, ते सुद्धा आल्यानंतर त्यांनी खालच्या भागात तिकडं नेलं आणि त्याच्यानंतर परत महायुतीचं सरकार आल्यानंतर परत ते वर आणण्यात आले. पण आता साही तालुक्यातील लोकांनी बापूंच्या पाठीशी राहून पवारांच्या विरोधातली लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि त्यांच्या विरोधात लढणारा आपल्याला लढवया नेता हा मिळालेला आहे. एवढंच बोलेल मी. तुम्हाला 2019चा राग आहे का? कारण जे पद्धतीने जे तुम्ही सगळे बोलताय ते 2019ला जे अजित पवारांनी केलं, विजय शिवतारेंना सांगून पाडले, हे सर्व श्रुत आहे, त्यामुळे तुम्ही हा पवित्र राग नैसर्गिक थोडासा आहे. पण दुसरी एक त्याला एक छोटीशी महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्या ह्याच्यामध्ये अधोरेखित करायची राहून गेली. ती गोष्ट म्हणजे
3 उमेदवार आहेत आता प्रमुख. एक म्हणजे सुप्रियाताई सुळे, ज्या त्यांचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, म्हणून त्यांना मतदान मागतायत. दुसऱ्या उमेदवार आहेत की ज्यांचे पती 5 वेळा उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून मतदान मागतायत. पण आमचा उमेदवार असा खामके आहे की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःचं कर्तृत्व दाखवलं, शून्यातून वाळवंटाच्या पुरंदर तालुक्याचं सोनं केलं, असा एक कर्तृत्वान उमेदवार आहे. त्यात त्याला सगळ्यांनी पसंत देऊन एक संधी द्यावी असं सगळ्यांची आमची अपेक्षा आहे. का नको संधी द्यायला? ताईंना संधी दिली 3 वेळा, काय उपयोग नाही झाला. दादांच्याकडे 5 वेळा उपमुख्यमंत्रीपदी, काही लोकसभा मतदारसंघात विकास नाही. आता बापूला एक संधी द्यायला काय हरकत आहे? बापू विकास करतील, खात्री आहे, भरोसा आहे. त्यामुळे आम्ही सगळे पेटून उठलोय. तर हे होते विजय शिवतारे यांचे कार्यकर्ते. आजपर्यंत इतरांना संधी दिली, एकदा विजय शिवतारेंना संधी देऊन बघा, असं जे आहे ते कार्यकर्त्यांचं मत आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड, पुरंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.